11th ॲडमिशन 2026-27 पार्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि पार्ट 1 रजिस्ट्रेशन करताना भरपूर जे विद्यार्थी आहे की त्यांना अडचणी येत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट जसे की जे डॉक्युमेंट्स अपलोड करत आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येत आहे, त्यानंतर जेव्हा विद्यार्थी फायनल फॉर्म सबमिट करत असेल तेव्हा कोणकोणत्या अडचणी येत आहे या संदर्भात A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म भरण्याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि आपला फॉर्म फिल करा. तर सर्वात प्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर बघू शकता तुमच्याकडे ID आणि पासवर्ड आहे, तर लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे. तर लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला जो ID मिळालेला आहे तुमच्या 10वीच्या रोल नंबरपासून तुमचा ID सुरू झालेला असेल, तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे स्वतः तो पासवर्ड, तर ID आणि पासवर्ड दोन्ही तुम्हाला नोट करून ठेवायचे आहे ॲडमिशनच्या शेवटच्या राऊंडपर्यंत. तर इथे तुमचा ID टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमधून संपूर्ण अपडेट बघणार आहे. लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडत असेल. तर पार्ट 1चं ऑप्शन इथे दिलेलं आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये अडचणी येत आहे किंवा फायनल फॉर्म सबमिट करताना अडचणी येत आहे आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते अपलोड करायचे किंवा कोणते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर सध्या काय करायचं या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. तर अप्लिकेशन फॉर्म पार्ट 1ला क्लिक करा आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नसेल ते विद्यार्थी डॉक्युमेंट्स बनवायला देऊ शकतात, कारण की 30 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे आणि 30 तारखेनंतर सुद्धा डेट यामध्ये एक्सटेंड होऊ शकते, कारण जर 10वीचा रिझल्ट लागला नाही तर तुमची डेटसुद्धा एक्सटेंड होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही माहिती आहे. तर बघा डॉक्युमेंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे आणि संपूर्ण जो व्हिडिओ आहे म्हणजे ह्या ज्या स्टेप आहे आपण संपूर्ण कव्हर केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या प्रकारे संपूर्ण स्टेप क्लिअर करा. तुम्हाला जेही प्रॉब्लेम येत आहे त्या प्रॉब्लेमवर आपण डिस्कस करणार आहे. बघा हा विद्यार्थी 10वीचा स्टेट बोर्डचा आहे, स्टेट बोर्डचा विद्यार्थी असल्यामुळे याला 10वीचे मार्कशीट कंपल्सरी नाही आहे आणि TC सुद्धा कंपल्सरी नाही आहे, त्यामुळे हे दोन डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही. तुम्हाला सुद्धा जे कंपल्सरी डॉक्युमेंट नसेल ते अपलोड नाही केले तुम्ही सध्या तरी चालेल, जेव्हाही तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करा. इथे बघा नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे, कारण की हा विद्यार्थी OBC मध्ये आहे. SC आणि ST जर असता तर या विद्यार्थ्याला नॉन क्रिमिलियर लागलं नसतं. क्लिअर. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, तर बघा या विद्यार्थ्याकडे स्वतःची कास्ट सर्टिफिकेट होती ती आम्ही अपलोड केली. त्यानंतर हा एक डिक्लेरेशन फॉर्म आहे, डिक्लेरेशन फॉर्म यामध्ये अपलोड केला, त्यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून दिलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे नॉन क्रिमिनल आहे हे नाही आहे म्हणून आम्ही डिक्लेअर केलं, त्यामध्ये टिक करावं लागते अशा प्रकारे आणि अशा प्रकारे. ठीक आहे, ते क्लिअर केल्यानंतर इथे आम्ही डिक्लेरेशनच अपलोड केलं आहे सध्या, कारण की आमच्याकडे नाही आहे, आम्ही बनवायला दिलेला आहे, ते 8 ते 10 दिवसामध्ये बनवून येईल. त्यानंतर हा फॉर्म आम्ही परत एडिट करू शकतो, कारण की सध्या लॉक अप्लिकेशन फॉर्म हे डिसेबल करून ठेवलेलं आहे. जे फॉर्म आपण जेव्हा फायनल सबमिट करतो तेव्हा लॉक होत नाही तुमचा फॉर्म, त्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही फॉर्म 30 तारखेपर्यंत सुद्धा एडिट करू शकता. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही परत जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स येतील तेव्हा तुम्ही यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स इथून डिलीट करून परत न्यू डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. इथे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. नॉन क्रिमिनल आल्यानंतर या विद्यार्थ्याचा नॉन क्रिमिनल आम्ही टाकून देऊ. त्यानंतर 10वी आणि TC जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर आल्यानंतर सुद्धा फॉर्म एडिट करता येणार आहे, ऑप्शन येतील आणि ते सुद्धा आम्ही यामध्ये अपलोड करू. त्यानंतर लॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर कोणती अपडेट आहे बघू शकता. तुम्ही भरलेला फॉर्म तुम्हाला संपूर्ण स्क्रीनवर तुमचा दिसत असेल. इथून प्रिंट अप्लिकेशनमधून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता, 2 पेजचे प्रिंट येऊ शकते, तुम्हाला डाउनलोडसुद्धा करून ठेवू शकता. ठीक आहे, तर या स्टेपपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती समजली असं आम्ही गृहीत धरतो. जर तुम्हाला माहिती समजली नसेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. त्यानंतर तुम्ही सर्वात लास्टमध्ये जर आले तर संपूर्ण विद्यार्थ्यांचे फॉर्म इनकम्प्लीटमध्येच ठेवलेले आहे, कारण की रिझल्ट लागायचा आहे त्यामुळे. आणि जर तुम्ही इथे चेकबॉक्सला क्लिक करून जर लॉक अप्लिकेशन फॉर्म केला तर तुम्हाला अशा प्रकारे एरर येत आहे, बघू शकता की मिसिंग सेक्शन क्वालिफिकेशन डिटेल्स. तर हा एरर 11th ॲडमिशनचा आहे, आपला नाही आहे, कारण की फॉर्म लॉक सिस्टीम ही डिसेबल आहे आणि डिसेबल असल्यामुळे आपण आपला फॉर्म लॉक करू शकत नाही आहे. जेव्हाही तुमचा 10चा रिझल्ट लागेल, 10चा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही तुमचे फॉर्म लॉक करू शकता. तर 10वीचा निकाल लागेपर्यंत तुमचा फॉर्म लॉक होणार नाही आहे. तुम्ही फक्त तुमचा संपूर्ण फॉर्म भरून ठेवू शकता लास्ट स्टेपपर्यंत
आणि जेव्हाही तुमचा 10वीचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्ही त्या फॉर्ममध्ये एडिट करून तुमचे रिमेनिंग डॉक्युमेंट्स अपलोड करून आणि संपूर्ण माहिती परत एकदा चेक करून चेकबॉक्सला क्लिक करून तुम्ही लॉक करू शकणार आहे. तोपर्यंत तुम्हाला वेट करायचा आहे. तर एवढा फॉर्म ज्याही विद्यार्थ्यांनी भरून ठेवलेला असेल त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ओके आहे. तुम्ही वेट करा. पुढील अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि 11th ॲडमिशनबद्दल A to Z जेवढेही प्रॉब्लेम येतील किंवा फॉर्म फिलअप असेल याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि फॉर्म फिलअपचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. त्या प्रकारे तुम्ही तुमचं फॉर्म भरा. अडचण असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येणार. आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.